मेहता का उल्टा चष्मा. मी आतमध्ये येऊ शकतो का शेठजी? अरे भाऊ विचारतो काय, ये ये लवकर ये. नमस्कार बापूजी. या या. 300 वर्ष जगशील तू बघा. हा आता बापूजी मी आणि दया तुझ्याबद्दल बोलत होतो. ओ अच्छा अच्छा, खर तर तुम्ही लोक पण 300 वर्ष जगणार. ते का? आम्ही तिघांनी पण आता तुमचंच नाव काढलेलं. कोण तिघ? तू, जिलेबी आणि फाफडा? नाही नाही, मी नट्टू काका आणि बावरीजी. मग ते कुठे आहेत? पिशवीत? नाही. गुड मॉर्निंग सेठजी. गुड मॉर्निंग वहिनी साहेब. गुड मॉर्निंग. बापूजी नमस्ते. नमस्ते. नमस्ते पडा परिवार. बावरी बेटा बडा परिवार नाही, गडा परिवार. ओह सॉरी सॉरी, चुकून मिस्टेक झाली. बावरी. बघा तू यांना घेऊन का आलास? अरे शेठजी, तुम्ही मला बोललेलात ना की एकदम हाय क्लास फाफडा, जिलेबी आणि चटणी घेऊन यायचंय. आता हाय क्लास फाफडा तर माझ्या घराजवळच मिळतो, पण जिलेबी नाही मिळत. हो, आणि जिलेबी माझ्या घराजवळ 1 नंबर मिळते, म्हणून मी जिलेबी घेऊन आले. आणि शेठजी, मी ज्या गार्डन मध्ये वॉक करायला जातो ना, तिथे बाजूलाच हे मोठं फरसाणाचं दुकान आहे बघा, भोले फरसाण. तिथली चटणी म्हणजे वर्ल्ड फेमस आहे. म्हणून विचार केला की मी आज त्याची चटणी तुम्हाला खायला घालतोच आज. मगन पण येतोय? नाही. नाही, मला वाटलं त्याच्या घराजवळ पण काही फेमस मिरची मिळते, मग त्यालाही बोलला असशील मिरची घेऊन ये शेटजींच्या घरी. काय मस्करी करता? तुम्ही सगळे जरा बसा, मी सगळ्यांना गरम गरम चहा आणि रिकामे प्लॅट्स आणते. मग आपण सगळे मिळून ना गरमागरम फाफडा जिलेबी खाऊया. चला, मी पण तुमची मदत करते जया वहिनी. हा चालतंय चालतंय. गोदावरीला पण घेऊन जा ग. नाही नाही, गोदावरी नाही, बावरी. ओ सॉरी, चुकून जरा मिस्टेक झाली. बावरी जात, ही चटणी पण घेऊन जात. हो नट्टू बारीजी, काका. हे पण घ्या. नाही, ते इकडे दे. बाकी सगळं घेऊन जा. चला. ये बावरी ताई. शेठजी, टप्पू शेठजींना पण बोलवा की जरा. अरे बाबा, टप्पूचं क्रिकेट जोवर संपणार नाही तोवर घरात पाय नाही ठेवणार तो. ओ अच्छा. हो, जेठ्याला फाफड्यापासून आणि टप्पूला क्रिकेट पासून दूर ठेवणं खूप कठीण आहे.